नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला केमिस्ट्री साठी महत्त्वाच्या असणाऱ्या काही टर्म्स आपण स्टडी करतोय, म्हणजे त्या टर्म्सचा आपण अर्थ बघतोय. मग पाठीमागच्या तासाला आपण टर्म्स युज्ड इन केमिस्ट्री त्याच्यामध्ये पहिली बघितली हॅलोजनेशन. हॅलोजनेशनचा अर्थ काय तर इंट्रोड्यूसिंग हॅलोजन ग्रुप किंवा पासिंग ऑफ हॅलोजन ग्रुप्स. त्याच्यानंतर दुसरा बघितलं नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे इंट्रोड्यूसिंग नायट्रो ग्रुप आणि ती रिएक्शन आपण बघितली. आता पुढची टर्म आहे हायड्रेशन. ज्यावेळेस एखाद्या रिएक्शन मध्ये आपल्याला हायड्रेशन करायचं असतं, मग हायड्रेशन करणं म्हणजे नेमकं काय तर हायड्रेशन कोणाला म्हणायचं ऍडिशन ऑफ वॉटर. ऍडिशन ऑफ वॉटर. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण वॉटरची ऍडिशन करतो त्या रिएक्शनला काय म्हणायचं हायड्रेशन रिएक्शन. रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस. आणि जनरली हायड्रेशन रिएक्शन कुणामध्ये असते अल्किन मध्ये. फॉर एक्झाम्पल हायड्रेशन ऑफ अल्किन. हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किनचं जर आपण हायड्रेशन केलं तर वॉटरची ऍडिशन कशामध्ये होते अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनच्या अक्रॉस काय होतं वॉटरची ऍडिशन होते. म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 हा अल्किन आहे. याचं नाव आहे आयसोब्युटिलिन. आयसोब्युटिलिन. याचं काय करायचं आहे आपल्याला हायड्रेशन करायचं आहे. H2O कसं लिहिलंय बघा HOH. कुणाच्या सानिध्यात ऍसिडच्या सानिध्यात करतो आपण H वर प्लस आणि OH वर मायनस. आता या वॉटरची ऍडिशन कुठं करायची या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये. OH ग्रुप इथं जातो आणि H ग्रुप इथं जातो. कशानुसार ऍडिशन होते आपण त्यामध्ये बघणार आहे. अँटी मार्कोनिकॉफ नुसार इथं आपण काय केलेलं आहे ऍडिशन. मार्कोनिकॉफ नुसार आपण इथं ऍडिशन करतो आणि आपल्याला मिळतं CH3 CH3 इथं आला OH आणि इथं आला CH3 म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. म्हणजे आपण काय केलं वॉटरची ऍडिशन केली. म्हणजेच या रिएक्शनला काय केलं आपण हायड्रेशन. ही रिएक्शन आहे हायड्रेशन ऑफ अल्किन. म्हणजे हायड्रेशन म्हणजे काय ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक प्लेस. त्यावेळेस त्या रिएक्शनला म्हणायचं हायड्रेशन. म्हणून इथून पुढं ज्यावेळेस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रेशन शब्द येतो त्यावेळेस आपण काय करणार आहे वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन करणार आहे. आता हायड्रेशन म्हणजे हॅलोजनेशन झालं, नायट्रेशन झालं, हायड्रेशन. पुढची रिएक्शन आहे समजा हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशनचा अर्थ काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनेशन कधी म्हणायचं ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण हायड्रोजनची भर घातली जाते. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. त्यावेळेस त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो हायड्रोजनेशन. आता बघा फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2 CH2 डबल बॉन्ड CH2 हा अल्किन आहे. याच्यामध्ये आपण काय केलं हायड्रोजन ऍड केला H2. एक हायड्रोजन या कार्बनवर एक हायड्रोजन या कार्बनवर आणि आपल्याला मिळतं CH3 इथेनचं रूपांतर कशात झालं इथेन मध्ये. म्हणजे या रिएक्शन मध्ये आपण काय केलं कशाची ऍडिशन केली हायड्रोजनची. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं हायड्रोजनेशन. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण हायड्रोजनेशन करतो त्या हायड्रोजनेशनचा अर्थ काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची
ऍडिशन. आता हायड्रेशन झालं, हायड्रोजनेशन, नंतर आहे हायड्रो हॅलोजनेशन. हायड्रो हॅलोजनेशन, हायड्रो हॅलोजनेशन. आता कशाला म्हणायचं हायड्रो हॅलोजनेशन? पुढची टर्म आहे हायड्रो हॅलोजनेशन. आता नावात अर्थ आहे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजनेशन म्हणजे हॅलोजन. म्हणजे कशाची ऍडिशन करायची? हायड्रोजन आणि हॅलोजनची ऍडिशन करायची. म्हणून या टर्मचा अर्थ काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन या दोन्हीची ऍडिशन केली जाते त्या रिएक्शनला काय म्हणलं जातं? हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. मग हॅलोजन आपण कशाने दाखवतो? एक्स न. कोणते असतात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आपण 10वी मध्ये बघितलंय. पिरियॉडिक टेबल मध्ये 17व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो हॅलोजन्स. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता हायड्रोजन आणि हॅलोजनची एडिशन फॉर एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 ही रिएक्शन आहे. इथिन. याच्यामध्ये काय करायचं? हायड्रोजन आणि हॅलोजन ऍड करायचं, HCl. हायड्रोजन आणि हॅलोजन, हा H समजा या कार्बनवर गेला आणि हा Cl या कार्बनवर गेला. CH2 आणि H, CH3, CH2, Cl, इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड म्हणजे कशाची ऍडिशन केली आपण? हायड्रोजनची आणि हॅलोजनची. म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं? हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण हायड्रोजन आणि हॅलोजनची ऍडिशन करतो त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन. हायड्रो हॅलोजनेशन. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला याच्यामध्ये ऍडिशन येते अल्कायलेशन. अल्कायलेशन, आपल्याला अल्कायलेशन येतं. अल्कायलेशनचा अर्थ काय? ऍडिशन ऑफ. ऍडिशन म्हणा किंवा इंट्रोड्युसिंग म्हणा. इंट्रोड्युसिंग अल्किल ग्रुप्स. इंट्रोड्युसिंग अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपची जर आपण ऍडिशन केली किंवा अल्किल ग्रुप जर आपण त्याच्यामध्ये पास केला तर त्या रिएक्शनला काय म्हणायचं? अल्कायलेशन. आता अल्किल, अल्किल म्हणजे काय? आर म्हणजे एक हायड्रोजन अल्केन पेक्षा कमी असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा बेन्झीन घेतलं. हे काय? एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे बेन्झीन. याला काय केलं आपण? मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. याच्या बरोबर रिएक्शन केल्यानंतर हा H आणि Cl, HCl बाहेर पडतं आणि या H च्या जागी कोण जातं? राहिलेला CH3. CH3 म्हणजेच काय? अल्किल ग्रुप आहे. आणि बेन्झीनचं रूपांतर कशात होतं? टोल्युइन मध्ये झालं. बघा आपण काय केलं? बेन्झीन मध्ये कशाची ऍडिशन केली? अल्किल ग्रुपची. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं अल्कायलेशन. म्हणजे इथून पुढं
ज्यावेळेस अल्कायलेशन शब्द येतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय घ्यायचा, इंट्रोड्युसिंग अल्किल ग्रुप. ज्यावेळेस आपण अल्किल ग्रुपची ऍडिशन करतो त्या रिएक्शनला म्हणायचं अल्कायलेशन. जसं अल्कायलेशन त्याच पद्धतीनं असतं असायलेशन. पुढची टर्म असायलेशन. असायलेशनचा अर्थ काय, इंट्रोड्युसिंग असाइल ग्रुप. असाइल असाइल ग्रुप कुणाला म्हणलं जातं, सी डबल बॉन्ड आर, असाइल ग्रुप. अल्काइल कुणाला म्हणलं होतं आपण, आर ला. आता असाइल कुणाला म्हणायचं आहे, सी डबल बॉन्ड आर. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सी डबल बॉन्ड आर ग्रुपची ऍडिशन केली जाते त्या रिएक्शनला काय म्हणलं जातं, असायलेशन. आता ही फ्रिडल क्राफ्ट नावाच्या सायंटिस्टने सांगितलेले म्हणून आपण त्या ठिकाणी फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. अल्कायलेशन आर ग्रुप, असायलेशन असाइल ग्रुप. आता रिएक्शन बघा, बेंझिन प्लस Cl सी डबल बॉन्ड CH3, याचं नाव आहे असिटाइल क्लोराइड. असिटाइल क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. हा H आणि Cl, HCl, त्याच्यातून काय होतं, HCl बाहेर पडतं आणि हा राहिलेला सी डबल बॉन्ड CH3 कुठं जातो, बेंझिन रिंग वर. सी डबल बॉन्ड CH3 म्हणजेच R, सी डबल बॉन्ड R, याचं नाव आहे असिटोफिनोन. म्हणजे या रिएक्शन मध्ये आपण बेंझिन मध्ये कशाची ऍडिशन केली, असाइल ग्रुपची, म्हणून त्या रिएक्शनला म्हणायचं असायलेशन. मग लक्षात ठेवायचं, असायलेशन म्हणलं की त्याच्यामध्ये कशाची ऍडिशन झाली पाहिजे, सी डबल बॉन्ड ओ आर. त्या रिएक्शनला आपण म्हणतो असायलेशन रिएक्शन, असायलेशन रिएक्शन. आता हे झालं ऍडिशन. आता काही टर्म आपल्याला अशा असतात की त्याच्यातून आपण काही ग्रुप काय करतो, रिमूव्ह करतो. मग त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे त्याच्यामध्ये डिहॅलोजिनेशन. डिहॅलोजिनेशन, हॅलोजनेशनचा अर्थ काय केलाय आपण, ऍडिशन ऑफ हॅलोजन. आता काय म्हणतोय आपण, डिहॅलोजनेशन. डी चा अर्थ रिमूव्ह, डी चा अर्थ काय, रिमूव्ह. हॅलोजनेशन म्हणजे हॅलोजन, म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेतून हॅलोजन बाहेर काढायचे किंवा काढून टाकायचे. रिमूव्हल ऑफ हॅलोजन, रिमूव्हल ऑफ हॅलोजन, त्या रिएक्शनला म्हणायचं डिहॅलोजनेशन. ज्या रासायनिक अभिक्रियेतून हॅलोजन ग्रुप आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे, त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिहॅलोजनेशन. फॉर एक्झाम्पल Cl CH2 CH2 Cl. याच्यामध्ये दोन हॅलोजन आहे किंवा हेच आपण असं लिहिलं तर चालतं, CH2 CH2 Cl, दोन्ही सेम आहे. याच्यामध्ये याचं नाव आहे इथिलीन डायक्लोराइड. या इथिलीन डायक्लोराइडला जर आपण झिंक बरोबर हीट केलं अल्कोहोलच्या सानिध्यात, तर हा जो झिंक आहे, हा झिंक काय करतं, तर हे दोन क्लोरीन काढून घेतं आणि काय मिळतं आपल्याला, झिंक क्लोराइड. आणि खाली काय राहिलं, CH2 CH2.
इथिन. बघा या रिएक्शन मध्ये आपण काय केलं, हे दोन्हीच्या दोन्ही काय केले, क्लोरीन काढून घेतले, म्हणजे रिमूव्हल ऑफ हॅलोजन. म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिहॅलोजिनेशन. ज्या रासायनिक अभिक्रियेतून हॅलोजन ग्रुप रिप्लेस केले जातात त्या रिएक्शनला म्हणायचं डिहॅलोजिनेशन. म्हणून डिहॅलोजिनेशन म्हणलं की त्या रासायनिक अभिक्रियेतून हॅलोजन ग्रुप काय करायचे, बाजूला काढायचे. त्याच्यानंतर डिहायड्रेशन. डिहायड्रेशन, हायड्रेशनचा अर्थ काय केलं आपण, ऍडिशन ऑफ वॉटर. आता इथं काय डिहायड्रेशन, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. वॉटर काय करायचं, बाजूला काढायचं. रिमूव्हल ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ वॉटर त्या रिएक्शनला म्हणायचं डिहायड्रेशन. फॉर एक्झाम्पल डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलचं डिहायड्रेशन. उदाहरणार्थ बघा, CH3 CH2OH किंवा हा H इथल्या आणि हा OH इथल्या, हे आहे इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल. या इथाइल अल्कोहोलला जर आपण सल्फ्युरिक ऍसिड बरोबर हीट केलं तर हा H आणि हा OH त्यातनं काय होतं, बाहेर पडतं. H आणि OH बाहेर काय पडलं, वॉटर. आणि खाली काय राहिलं, CH2 म्हणजेच काय, इथिन. म्हणजे काय केलं आपण, याच्यातून काय बाहेर काढलं, वॉटर. म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं, डिहायड्रेशन. डिहायड्रेशनचा अर्थ काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. वॉटर मॉलिक्यूल त्याच्यातून काय करायचा, रिमूव्ह करायचा. त्यावेळेस ती रिएक्शन असते डिहायड्रेशन रिएक्शन. आता डिहायड्रेशन नंतर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. पुढची टर्म आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन. आपण हायड्रोहॅलोजिनेशनचा अर्थ काय केलता, ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. आता इथं काय आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन त्या रिएक्शनला म्हणायचं डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. आता डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये बघा, एक्झाम्पल जर घेतला आपण, CH3 CH2Cl, याचं नाव आहे इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड याला जर आपण अल्कोहोलिक KOH बरोबर हीट केलं, अल्कोहोलिक KOH बघा, हा K आणि Cl, KCl. त्याच्यानंतर हा OH आणि हा H, H2O. म्हणजे K आणि Cl, KCl. आणि हा H आणि हा OH, H2O. खाली काय राहिलं, CH2. आपल्याला माहित आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, म्हणून याच्यामध्ये डबल बॉन्ड. आता बघा, या रिएक्शन मधून काय केलं आपण, काय काय बाजूला काढलंय, हायड्रोजन बाहेर काढला, कशाच्या फॉर्म मध्ये, वॉटरच्या. आणि हॅलोजन बाहेर काढला, कशाच्या फॉर्म मध्ये, पोटॅशियम क्लोराईडच्या.
म्हणजेच या रिॲक्शन मधून आपण काय बाजूला काढलंय, हायड्रोजन आणि हॅलोजन, म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, डिहायड्रोहॅलोजिनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. त्याचा अर्थ डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजे ज्या वेळेला डिहायड्रोहॅलोजिनेशन शब्द येतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्याच्यातून हायड्रोजन आणि हॅलोजन आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. त्यावेळेस त्याला म्हणतो आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे डिकार्बॉक्सिलेशन. डिकार्बॉक्सिलेशन. डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. अर्थ काय, कार्बन डायऑक्साईड जर आपण रिमूव्ह केला तर त्या रिॲक्शनला म्हणतो आपण डिकार्बॉक्सिलेशन. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड काय करायचा, त्याच्यातून रिमूव्ह करायचा, त्यावेळेस त्या रिॲक्शनला आपण म्हणतो डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता फॉर एक्झाम्पल बघा, आर सी डबल बॉन्ड ONA, याचं नाव आहे सोडियम साल्ट ऑफ कार्बोझैलिक ऍसिड. सोडियम साल्ट ऑफ कार्बोझैलिक ऍसिड. याची रिॲक्शन समजा आपण सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर केली कॅल्शियम ऑक्साईडच्या सानिध्यात, तर त्याच्यातून एवढा ग्रुप रिमूव्ह होतो, Na, Na2, एक कार्बन आणि 3 ऑक्सिजन, सोडियम कार्बोनेट आणि RH म्हणजे अल्केन. म्हणजे काय केलं, याच्यातून हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा कार्बन डायऑक्साईड आपण काय केला, रिमूव्ह केला. कशाच्या फॉर्म मध्ये, सोडियम कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये. म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन. डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन इन विच रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड टेक प्लेस इज कॉल्ड डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन. म्हणजे आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये या टर्म आपल्याला सारख्या आपल्याला उपयोगी येणार आहेत. बघा आपण काय काय बघितलं, ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिडक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, हॅलोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हॅलोजन, नायट्रेशन, ऍडिशन ऑफ नायट्रो ग्रुप. त्याच्यानंतर आज आपण बघितलं हायड्रोजनेशन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोहॅलोजनेशन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, अल्कायलेशन, ऍडिशन ऑफ अल्काइल ग्रुप, असायलेशन, ऍडिशन ऑफ असाइल ग्रुप. त्याच पद्धतीनं डिहॅलोजनेशन, रिमूव्हल ऑफ हॅलोजन, डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रोहॅलोजनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. त्याच्यानंतर डिकार्बॉक्सिलेशन, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. अशा टर्म आपल्याला कायम ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणार आहेत. त्यावेळेस त्याचा अर्थ आपल्याला लगेच माहित पाहिजे. म्हणजे नुसता शब्द जर आला, डिहायड्रेशन म्हणलं की तुम्हाला लगेच काय क्लिक झालं पाहिजे, या रिॲक्शन मधून आपल्याला वॉटर मॉलिक्यूल काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि ह्या त्याच्या टर्म्स आहेत. कॉमन टर्म्स युज्ड इन केमिस्ट्री या आहेत टर्म. जशा जशा अजून येतील तशा आपण त्यावेळेस बघणार आहे. त्याच्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या तासाला